हा जाऊ कशी मी का आनंदी सर सोडणार आहेत मला नाही 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 काय म्हणताय एक मिनिट तुम्ही थांबा हे का सोडतील तुम्हाला का सोडतील म्हणजे त्यांना विचारा ते सेटवरच्या मुलींना सोडत नाहीत का घरी सेटवरच्या मुली त्यांना सोडतात असं चुकीची बातमी पसरली आहे वाटतं मग मला तुम्हाला असं सांगायचंय की वजन कमी झाल्यापासून तुम्ही लईच स्मार्ट दिसताय आनंद सर म्हणजे मी तर लयच मोठा फॅन आहे तुमचा एकदम असा छान ना म्हणजे मला ना लयच इच्छा आहे तुमच्यासारखं व्हायची तर मला ते शिकायचं आहे समजच म्हणजे कसं नट व्हायचं असेल तर पहिल्यांदा वाणी पाहिजे आपली चांगली बरोबर आहे का नाही उच्चार जे असतात आपले ते एकदम स्पष्ट पाहिजे शुद्ध आणि स्पष्ट पाहिजेत तर मला जरा संस्कृतचा त्रास होतो जरा संस्कृत तर जरा मला थोडस मार्गदर्शन कराल का सर माझ्याकडे काही लिहिलेलं आहे ते फक्त मला एकदा वाचून दाखवा मला वाचताच येत नाही ते काय आहे ते दाखवा मग या कसं वाचायचं असतं मग सांगा चिंता चिता समान असती बिंदू मात्र ऍक्टिंग मध्ये बोलून दाखव ना जर असं कसं नुसतं चिंता तुला स्वच्छ बोललेलं हवंय का ऍक्टिंग सकट स्वच्छ बोललेलं पाहिजे बर हा चिंता चिता समान असती चिंता चिता समान असती मग समोर जायला सांगतो मी बिंदू मात्र विशेषतः ए बिंदू मात्र सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता म्हणजे जिवंत माणसाला चिंता जळते आणि चिता ही निर्जीव माणसाला जळते नको मला नाही व्हायचं नट सर असंच पाहिजे ना कट कर सगळं बंद कर सगळं कॅमेरा कट कर सगळं बंद कर नाही मी एक पिक्चर बनवतोय हो यांना रोल आहे मी म्हटलं ऑडिशन द्यायला या नाही तुम्ही बघा आधीचं माझं काम आणि ऑडिशन द्या असं म्हणतात आता घेतलं का नाही ऑडिशन आता या 2 मिनिटाचा रोल आहे तुमचा 2 मिनिटाचा आनंद सरांना ते वाणी स्वच्छ याच्यावर मला विचारायचं काय माझा वाणी स्वच्छच आहे बरोबर आहे नाही मलाही करायचं ते काय कराल का तुम्ही काय करायचंय वाणी स्वच्छ हो येऊ का हा या काय चल रे चल अरे याचं नाव वाणी याला स्वच्छ करायचं नाही इतकी वर्ष काम करून मला शेवटी हे काम करायला लागणार असेल वाणी स्वच्छ म्हणजे भाषा वाणी उच्चार ते स्वच्छ सॉरी माझी काय घेऊन जाताना घरी परत घेऊन जा एकदा यांना स्वच्छ करून आणा सॉरी सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.